तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी। महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार, महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार। सत्याची ताकद न्यारी, हा योद्धा कणखर भारी, अरे सत्याची ताकद न्यारी, हा योद्धा कणखर भारी। घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, पवार साहेबांची तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, राष्ट्रवादीची तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी। गेले 20-25 वर्ष झाले संस्थेचा अध्यक्षच आहे। कारभार आम्ही सर्व पदाधिकारी आणि संप्रदाय आमचा मोठा लक्ष्मण महाराजांनी फार मोठा संप्रदाय त्यांनी स्थापना केलेली आहे। आम्ही कित्येक वर्षापासून आजपर्यंत महेशांना कोटेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। काय आमचा समाज त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे। काल आम्ही पत्रसुद्धा दिलेलं आहे, लेटर ॲड मी आमच्या सेक्रेटरीने अध्यक्षांच्या ह्याच्याने, तर आमचं पूर्ण आमचं त्यांना पाठिंबा राहील। हर उत्तरमधून धनगर समाजाच्या वतीने सर्व महिलांकडून माननीय कोटे सरांना पूर्णपणे पाठिंबा आहे। तर येणाऱ्या विधानसभेमध्ये कर्तबगार आमदार म्हणून महेशांना कोटे यांना सर्व लोकांनी, सोलापूर शहरातल्या सर्व मतदारसंघातल्या लोकांनी हातभार लावून प्रचंड मतांनी निवडून आणावं आणि आमच्या समाजाच्या वतीनं शहर उत्तरमध्ये जिथे जिथे मातंग वस्ती आहेत त्या मातंग वस्तीमध्ये जाऊन आम्ही अन्नासाठी प्रचंड मताचा लीड देऊन त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। अण्णाला माझा आमच्या मातंग समाजाचा पूर्ण जाहीर पाठिंबा आहे। आज सोलापूर शहरातील आम्ही गवळी समाज बांधव आज या ठिकाणी महेश अण्णा यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यांना आमच्या गवळी समाजाच्या लेटर पॅडवर आमच्या गवळी समाजाचा पाठिंबा या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत। निवडून यायच्या अगोदरच, आमदारकीला निवडून यायच्या अगोदरच त्यांनी आम्हाला गवळी समाजाला 10,000 स्क्वेअर फूट 2 ठिकाणी जागा देऊन त्या ठिकाणी 50-50 लाखाचे 2 सांस्कृतिक भवन आम्हाला या ठिकाणी बांधून दिलेले आहेत। गेल्या 20-22 वर्षापासून ते आम्हाला सोलापूर गवळी समाज सामुदायिक विवाहासाठी मोकळं मैदान, स्वयंपाकासाठी जागा, येणाऱ्या वराडासाठी जागा, खोल्या, ही सर्व सोय गेल्या 20-25 वर्षापासून ते आम्हाला उपलब्ध करून देत आहेत। त्याच्या व्यतिरिक्त जे काही आमच्या अडीअडचणी असतील त्या अडीअडचणीला महेशांना गेल्या 15-20 वर्षापासून अर्ध्या रात्री जरी आम्ही त्यांना फोन केला तर आमच्या कामाला ते धावून येतात आणि भविष्यामध्ये जे काही आमच्या मागण्या आहेत ते मागण्या पण सुद्धा आम्ही आमच्या लेटर पॅडमध्ये त्यांना दिलेल्या आहेत। बरेचशा काही मागण्या आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या घ्यायच्या आहेत त्यांच्याकडून, त्यासाठी अण्णांनी आमचा आवाज विधानसभेमध्ये उचलावा आणि महाराष्ट्र शासनाकडील मागण्या आमच्या पत्रात पाडून द्याव्यात। सोलापूर शहरातील सुद्धा आमच्या काही मागण्या आहेत, त्या सोलापूर शहरातील पण मागण्या तर काय तुम्हाला अगदी सहजपणे तुम्ही आम्हाला त्या मागण्या मान्य करून देऊ शकता अशा मागण्या आहेत। ते सर्व पत्रामध्ये आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे। गेल्या 20 वर्षापासून एका आमदाराच्या मागं आम्ही विना मोबदला त्यांच्या मागं उभं राहिलो, पण त्यांनी 20 वर्षामध्ये 20 रुपयाचं सुद्धा गवळी समाजाचं काम केलं नाही, तर उलट गवळी समाजाच्या नगरसेविकेचं तिकीट कट करण्याचं काम महापाप त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व गवळी समाजाच्या वतीनं महेश अण्णा यांना पाठिंबा देत आहोत। महालक्ष्मी मंदिर तर्फे महेश अण्णा यांना गवळी समाजाचा 100% पाठिंबा देत आहोत। महेश अण्णांनी सांगण्यापूर्वीच आम्हाला भरपूर म्हणजे जागा, मंगल कार्यालय, पुढील अजून आश्वासन दिलेले आहेत। आजपर्यंत जे आलेले आमदार खासदार यांनी गवळी समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, तर आमचा समाजाचा महेश अण्णा यांना 100% पाठिंबा आहे। सोलापूर शहर उत्तरचे आदरणीय महेश अण्णा कोटे साहेब यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे। जवळपास किती फरक असेल उत्तरमध्ये त्याचा? आमचे जवळपास 1000 शिक्षक सभासद आहेत शहर जिल्ह्यातून आणि बहुतांश शिक्षक हे अण्णांच्या मतदारसंघातले आहेत। बहुतांश शिक्षकांनीच काम आपलं पहिल्यापासूनच चालू केलं। महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही भेटी देऊन त्यांना पाठिंबा जाहीर करत आहोत आणि आज ठिकाणी आम्ही अण्णांना आमच्या संघटनेतर्फे, आमच्या पक्षातर्फे पूर्ण जाहीर पाठिंबा जाहीर करतो। इथं फक्त महेश अण्णा कोटे हे नावच बस आहे सगळ्याला, काय फक्त हे नावच बस,
कारण अण्णा नगरसेवक असताना तेवढे शैक्षणिक संस्था उभारू करू शकतो, तर आमदार झाल्यावर काय करू शकतो तुम्हाला एवढं मी सांगू शकतो की फक्त IT पार्कचं नाव ऐकल्यानंतर त्यांच्या तिथं पूर्ण अख्खा हे झालेलं आहे, धास्ती भरलेली आहे. जो 20 वर्ष झोपलेला कुंभकर्ण आहे ना, तुतारीचा आवाज, असला आवाज जर तुतारीचा आला का नाही, पूर्ण कुंभकर्ण जागा झाला आणि प्रचाराला निघालाय, घरातून बाहेर निघालाय. पहिल्यांदा अण्णा आले तिथं, आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचा सत्कार केला, कारण आम्हाला एक आशेचं किरण आहे. अण्णा महेश कोटे अण्णा यांचं एक नावात एक दम आहे, कारण त्यांनी अनेक कामं असं करून दाखवलेत की ते कोणाला सदासदी जमत नाही. अण्णांचं वाढ नसताना सुद्धा अण्णांनी आमच्या घरापासले ते बगीचा मंजूर करून दिलेला आहे पूर्ण. त्याच्यामुळं अण्णांवर पूर्ण विश्वास आहे आम्हाला. यावेळेस अण्णा नक्कीच प्रचंड मताने विजयी होऊन येतील, म्हणजे येतीलच, आणि आम्ही करून दाखवूच. तर तसं तर आमचा सगळा युनिट टाऊनच्या रहिवाशांचा सगळ्यांचा पाठिंबा आमच्या प्रथमेश दादांना आणि महेश अण्णांना राहणार आहे. शहर उत्तरचे एकमेव आणि लाडके शहर उत्तरचे आमदार महेश अण्णा कोटे हे हजारोच्या 50,000च्या लीडनं या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि सगळा आंबेडकर समाज एक झालेला आहे, आणि BJP हे आम्ही इथून तडीपार केल्याशिवाय शांत बसणार नाही. या ठिकाणी मी असं आव्हान करतो. सोलापूर शैक्षणिक कला संघटना अण्णांच्या पाठीमागे आहे. आमचे जे पालकवर्ग आहेत, आमचे जे सदस्य आहेत, त्या सर्वांनी महेश अण्णांना निवडून आणायचं आम्ही काय ध्यास घेतलेला आहे. आमचा संपूर्ण आमच्या संघटनेचा, आमच्या पालकांचा, सर्व शिक्षकांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आम्ही जाहीर करतो. भीमगर्जन तरुण मंडळाचा अध्यक्ष आहे आणि मी महेश अण्णांना पाठिंबा देत आहे. घरकुल जे भाग्यविधाते आमचे श्रद्धास्थान आदरणीय महेश अण्णा कोटे यांना आज सखोल श्रेय समाज सोलापूरच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. आमच्याकडे सध्या तरी या उत्तर मतदारसंघामध्ये कमीत कमी 400 घरे, 400-450 घरे उत्तर मतदारसंघामध्ये. 2200 मतदान आहेत. टोटल शहरात तसं 2200 कुटुंब आहेत. तसं महिला बचत गटाकडून आम्ही महेश अण्णा सरांना पूर्ण पाठिंबा देतो. निर्भर बचत गटातर्फे आम्ही अण्णांनाच पाठिंबा देणार. स्वेच्छेने लोक या ठिकाणी येऊन मला जाहीर पाठिंबा देत आहेत. ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे त्यांनी, आणि सगळीकडचं वातावरण आपण पाहिलं, पदयात्रा असेल किंवा आमच्या मिटिंग असेल, त्या सगळ्या ठिकाणी लोक स्वेच्छेने येत आहेत. उलट आम्ही पोचायला कमी पडतोय आणि वेळ द्यायला कमी पडतोय. बऱ्याच ठिकाणी असेच आहे किंवा वेळ दिलेल्या ठिकाणी सुद्धा तास-तास, दीड-दीड तास लेट जायची पाळी यायला लागली आहे, कारण एवढ्या लोकांची मागणी आहे तिथं आम्हाला भेट देण्यासाठी किंवा त्यांना येऊन आम्ही काहीतरी बोलावं, आणि 100% ते लोक कामाला लागलेले आहेत. मी निश्चित सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की आपण माझ्यावर जे विश्वास दाखवत आहे. 20 वर्षात ज्या आमदारांनी काही काम केलं नाही, त्यामुळं माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत, आणि मी 100% त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करेन एवढं सांगतो. त्यांनी दिलेल्या मताशी प्रामाणिक राहीन, त्या दिलेल्या मताचं मी चेंज करून दाखवेन एवढं ह्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगतो.